सेफ सेक्स राईड सेफ हा मंत्र तरुणांना दिला मुंबईतल्या काही बायकर्सनी। रविवारी एक मोटरबाईक रॅली काढण्यात आली होती, ज्यामध्ये तरुणांना संयमानं वागण्याचं आवाहन करण्यात आलं। तरुणांमध्ये सुरक्षित ड्रायव्हिंग आणि सुरक्षित सेक्स विषयी जागृती निर्माण करण्यासाठी मुंबईत रविवारी मोटरबाईक्सची रॅली काढण्यात आली। तरुणाईची झुंग चढलेली असताना वेगाला आणि आकर्षणाला आवर घालणं थोडं अवघड होऊन बसतं, त्यामुळे सहसा तरुणांकडूनच अपघात जास्त होताना दिसतात। तसंच एड्स सारख्या प्राणघातक रोगांचा प्रसारही तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर होताना दिसतोय। या दोन्हीत गाठ असते ती थेट प्राणांची, त्यामुळे या दोन्ही संदर्भात तरुणांमध्ये जागृती निर्माण करणं अतिशय गरजेचं आहे। भारतात एड्सग्रस्तांची संख्या तब्बल 25 लाख आहे। जगात एड्सग्रस्तांच्या संख्येत साऊथ आफ्रिका आणि नायजेरियाच्या पाठोपाठ भारताचा तिसरा क्रमांक लागतो। त्यातही मुंबईसारख्या मेट्रोपॉलिटन शहरात कामासाठी कुटुंबाला सोडून येणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे, त्यामुळे मुंबईत एड्सचा प्रसार वेगानं होतोय। तसंच शिक्षणासाठी येणाऱ्या तरुणांची संख्याही मोठ्या शहरांमध्ये बरीच असते, त्यामुळे पालकांचा अंकुश नसलेले हे तरुण हाताबाहेर जायला वेळ लागत नाही, मग ते वेगानं बाईक्स चालवण्याच्या बाबतीत असो की सेक्सच्या बाबतीत। या मोटरबाईक्स रॅलीच्या माध्यमातून सेक्स सेक्स राईड सेक्सचा मंत्र दिला गेला तरुणांना। या रॅलीमध्ये जवळपास 150 बायकर सहभागी झाले होते। एशियन गेम्समध्ये पॅरालिम्पिक्समध्ये मेडल मिळवलेली तरुण ॲथलीट दीपा मलिकही या रॅलीत सहभागी झाली होती। बाईक आणि लाईफ दोन्ही सेफली हाताळायला हवं, असं दीपानेही सांगितलं। पॅरालाइज्ड असूनही हार न मानणाऱ्या आणि आयुष्याला जिद्दीनं कवटाळणाऱ्या दीपानं हा मंत्र दिल्यामुळे तरुणांनाही याचं महत्त्व पटलं असणार यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, साम मराठी। गेले 4 महिने रखडलेल्या सिडकोच्या उन्नती